माझं बिलकुल समाधान नाहीये, त्याच्या चौकशीवर बी नाहीये. आणि हे तर फरार आहेत ते तर विषयच वेगळा आहे. त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती. त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती, कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे. काही चौकशी झालेली नाहीये. आणि न्यायालयीन कस्टडी भेटली तर तो न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो. त्याच्यामुळे ते नाहीच आहे. आणि आम्हाला आमचं जे मत आहे की ते एक गौरी असं करू शकत नाही. गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती, ती मरणारी नव्हतीच आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना. चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कोठडीत गेलाय. त्याला काय विचारलं 10 दिवसात? बरं ते जाऊ द्या, आज 10-12वा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते 2 आरोपी ते पकडले जात नाहीत. असं कसं काही नाही होतंय? तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या महाराष्ट्रातले ते 12-12 दिवस लागतं का त्यांना अटक करायला? कसं काय अटक होत नाहीये ते? माझं बिलकुल समाधान नाहीये, त्याच्या चौकशीवर बी नाहीये. आणि हे तर फरार आहेत ते तर विषयच वेगळा आहे. पोलिसांकडून काय सांगण्यात येते? करतो आम्ही चौकशी करतो, तपास करतो, होतील असंच. काय वाटतं तुम्हाला, पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय का? एकूण हे जे सगळं चाललंय कुठतरी या सगळ्या प्रकरणात दबाव आहे का? कारण एकूण जे अनंत गर्जे होता तो एका मंत्र्यांचे पीए होते, त्यामुळे काही दबाव आहे असं वाटतंय? माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरने तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. मी बाकी काही बोलणार नाही याच्यावर. जेवढ्या, कारण अरे लिकरू केलं ना, आज 12वा दिवस उजाडला ना, काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आज एक 30व्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. हे शक्य नाहीये, काही शक्य नाही. जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय, सरळ खोटं बोलतोय. त्याच्या अंगावर 28 जखमा असल्याचं